आणि टोकदार पद्धतीने मराठी माणसाची आणि महाराष्ट्र धर्माची भूमिका मांडणं ही आत्ताची काळाची गरज आहे। त्यासाठी सर्व जाती धर्माच्या मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांना एका व्यासपीठावर आणणं ही आमची जबाबदारी आहे। आणि त्यासाठी तुम्ही पाहिलं तर राजू शेट्टी साहेब असतील, प्राजक्ता हनमगर असेल, संजीव चांदोरकर असतील, कॉम्रेड रेड्डी असतील, महाराष्ट्रातले चळवळी राजकीय पक्षांमधले सगळे समविचारी लोक सोबत घेऊन नागरी समाजाची महाराष्ट्र धर्माची चळवळ उभी करण्याचा आम्ही प्रयत्न करतो। निवडणुकीच्या निमित्ताने या गोष्टी करणं हे राजकीय पक्षांचं काम आहे। दोन निवडणुकांच्या दरम्यान सुद्धा हे काम करणं हे आमचं चळवळ म्हणून काम आहे, ते आम्ही करतो। आणि आम्हाला असं वाटतं की मराठी शाळा नाही टिकली तर मराठी लोक फक्त आडनावाने मराठी भाषिक राहतील आणि मराठी भाषिकांच्या पोटाचे प्रश्न सुटले नाहीत तर ते मराठी भाषेचे आणि शाळांचे प्रश्न सोडवू शकणार नाही। त्यामुळे हा गुंता एकत्रितपणे सुटला पाहिजे अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे। आणि तो सोडवण्यासाठी महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांमध्ये जाऊन, आतापर्यंत 18 जिल्ह्यांमध्ये मी जाऊन आलो, उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये जाऊन सुद्धा महाराष्ट्रामध्ये एक पर्यायी सांस्कृतिक राजकारण उभं करण्याचा आम्ही प्रयत्न करतो। निश्चित जाणवतो, तुम्ही पाहिलं तर सर्वसाधारणपणे मराठीच्या चळवळीकडे न येणारी सर्वसामान्य माणसं तुम्हाला दिसतील की या सगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहेत। ज्यांना असं वाटतंय की मराठी माणसाच्या गळ्याशी आलंय आता, अशी माणसं जागी होऊन सहभागी होत आहेत, ही मला फार उत्साहाची बाब वाटते।